मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे। उन्हाचा पारा 42 ते 43 अंशांवर पोहोचला असतानाही अन्न पाण्याचा त्याग करून आणि पायात चप्पल न घालता मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी डोक्यावर भगवा गमछा बांधत आंदोलनाची घोषणा केली। आरक्षणाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। प्रखर उन्हात आणि कठीण परिस्थितीत सुरू झालेल्या या उपोषणामुळे राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष पुन्हा अंतरवाली सराटीकडे लागले आहे। सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त होत आहे। तर दुसरीकडे या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा संघर्षाची तलवार उपसली आहे। आता सरकार काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लाईव्ह आवाज 24 न्यूज।